नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. शाळा बंद पण शिक्षण सुरू. एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह हा जो बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अतिशय महत्वाकांक्षी शिक्षण विभागाचा उपक्रम आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं शिक्षण अव्याहतपणे ऑगस्ट 2020 पासून सुरू आहे. आपण सर्वच विषय इथे हाताळत आहोत. या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती स्पृहा सुरेश इंदू, माझी शाळा चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा जी चेंबूर मुंबई येथे आहे. आपली इयत्ता आहे 3री. आजची दिनांक आहे 13 डिसेंबर 2021. आज वार सोमवार. विषय आहे कार्यानुभव आणि आज आपण कार्यानुभवात कागदापासून आपण नक्षीकाम तयार करायला शिकणार आहोत आणि मग हे केलेलं नक्षीकाम आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो. त्यापैकी आज आपण वॉल हँगिंग कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. कमी साहित्यामध्ये आज आपण कागदाचं नक्षीकाम आणि वॉल हँगिंग असे दोन प्रकार एकाच याच्यात पाहणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण साहित्य घेऊया आणि तुम्हाला एक डेमो व्हिडिओ बघायचा आहे. अतिशय सोपं आहे, फक्त थोडस निरीक्षण करा, कॉन्सन्ट्रेशन करा की जेणेकरून तुम्हाला बाईंनी कसे कटिंग केलेलं आहे ते लक्षात येईल. यासाठी आपण चौकोनी कागद घेत आहोत. आता बघा, मी माझ्याकडे एक डिश होती, त्याने गोल आखून घेतला. आता मी हे गोल कापून घेते आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी एका वेळेला 3 कागद घेतले कारण मला जरा लवकर करायचं आहे. असे आपण एकावर एक ठेवून 3 कागद सुद्धा किंवा जास्त कागद सुद्धा घेऊन कटिंग करू शकतो. आता ही घडी फार महत्वाची होती. आता ही गोलाई व्यवस्थित येण्यासाठी पुन्हा मी या ताटलीचाच वापर केला होता आणि बघा, मला हवी ती माझ्या मनाप्रमाणे डिझाईन तयार करते आहे. आता मी इथे कटिंग करत आहे. कापून घेतलं. आता हा जो भाग आपण आखून घेतला आहे तो सुद्धा मी व्यवस्थित कापून घेते. थोडंसं कात्री काम करताना काळजी घ्यायची. आता पुन्हा एक छोटासा गोल दोन्ही बाजूने मी कापून घेते आहे. आता तुम्ही उघडल्यानंतर पाहाल की किती सुंदर नक्षीकाम कमी वेळात. बघा, म्हणजे 1 मिनिट सुद्धा लागला नाही. पुन्हा बघा एकदा काय केलं बाईंनी, गोल घेतला आणि त्याच्या घड्या कशा घालत गेल्या, त्रिकोणात घड्या घालत गेल्या. मी पुन्हा तोच पॅटर्न घेतलेला आहे. कात्रीने मी गोल आखून घेतले आणि नंतर थोडीशी आपल्याला हवी ती डिझाईन आतमध्ये काढून घेतली. पुन्हा कात्रीने आपण कापून घ्यायचं आहे. फक्त काळजी घ्यायची की आपला जो मधला अक्ष आहे त्याच्या दोन्ही बाजूला समान आलं पाहिजे. जे आपण गणितात पाहतो सममिती. तर हे सममितीचा हा प्रकार आहे, आकृतीबंधचा हा प्रकार आहे. बघा, पुन्हा तसंच कृती केलेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपलं काम सुरू होणार आहे. हे पंच मशीन होतं. या पंच मशीनने मी 2 होल करून घेतले, छेद केले. हा एक वेगळा पॅटर्न तयार झाला. पुन्हा तशीच कृती करते आहे. बघा, त्रिकोणात घड्या घालत गेले. आपल्याकडे पंच मशीन नसेल तर आपण मोठी सुई घेऊन सुद्धा आपण छेद करू शकतो. फक्त थोडीशी काळजी घ्यायला लागणार आहे. पेपरला छेद करण्यासाठी पंच मशीन असते. ही थोडी वेगळ्या प्रकारची क्राफ्टची पंच मशीन आहे. आता बघा, मी एक पुठ्ठा घेतला आणि ह्या पुठ्ठ्यावर हे नक्षी चिटकवून घेणार आहे. या मागच्या बाजूला मी लेस लावत आहे. इथे तुम्ही लोकर किंवा सुतळ सुद्धा लावू शकता.
पुन्हा दुसरा कागद घेतला, बांगडीने गोल करून घेतला. आता मी त्याला कापून घेते. एक गोल घेतला, त्याचे 2 भाग केले आणि आपण चण्याची पुडी बनवतो की नाही, तशी पुडी बनवून घेतली. कोनिकल शेप मध्ये, शंकूचा आकार. हे सुईत मी ओवून घेते आहे आणि आपल्याकडे जे मणी मोती असतील त्याचं कॉम्बिनेशन करून असं ओवून घेतलं आणि मागच्या बाजूने सेलो टेपने चिटकवलं. आपल्याकडे सेलो टेप नसेल तरी आपण फेविकॉल किंवा पेस्ट लावून सुद्धा आणि कागद याचा वापर करून सुद्धा चिटकवू शकतो. ते आपण आता जेव्हा पाठ पुढे पाहणार आहोत आणि तुमच्या सोबत मी कृती करणार आहे तेव्हा तुम्ही पाहाल. हे अशा प्रकारे वॉल हँगिंग तयार झालं. आता इथे सध्या मी एकच डिझाईन घेऊन एकच वॉल हँगिंग केलं, पण आपण एका खाली एक असे 3, 4, 5 आपल्या गरजेनुसार आपण पुठ्ठे वाढवले तर आपलं मोठं वॉल हँगिंग तयार होणार आहे. मग हे कागदाचं नक्षीकाम किंवा वॉल हँगिंग आपण आपल्या घर सजावटीमध्ये किंवा आता शाळा सुरू होतील तर शाळेच्या सजावटीमध्ये सुद्धा वर्ग सजावट करण्यासाठी आपण वापरू शकतो. तर मुलांनो, चला आता आपण प्रत्यक्ष करून बघूया. तर प्रत्यक्ष करून पाहण्यासाठी तुम्हाला कागद आवश्यक आहे, कात्री, पेस्ट हे सगळं तुम्ही घेऊन बसा. आणि आता आपण तुमच्या सोबत बाई पण करणार आहेत. मॅडम पॉज. कविता मॅडम. हा मुलांनो, हा बघा, मी हा कागद घेतला. हा माझ्याकडे आयताकृती कागद आहे. आता आपल्याकडे कधी आयताकृती असतो, कधी चौकोनी कागद असतो. आता हा माझ्याकडे आहे तो आयताकृती आहे. काही हरकत नाहीये. तर आपण आयताकृतीचा असा चौकोन करून घेणार आहोत, म्हणजे चौरस की ज्याच्या चारही बाजू सारख्या असतील. आता मी अशी घडी घातली आणि मी कात्रीने कापून घेणार आहे की जेणेकरून मला माझ्या चारही बाजू कागदाच्या सारख्या येतील. थोडासा मी मोठा कागद घेतला कारण तुम्हाला नक्षी. तर मुलांना बघा, हा मी असा कागद घेतला की ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत. मग आता मी काय करणार आहे, तर माझ्याकडे ही प्लेट आहे. ही प्लेट मी ह्या कागदावर ठेवणार आहे आणि गोल व्यवस्थित करून घेणार आहे. फक्त काळजी घ्यायची की ही प्लेट माझी वाकडी तिकडी असता कामा नये, ती गोलच असली पाहिजे. कधी कधी आपटून वगैरे ती थोडीशी वाकडी तिकडी झालेली असू शकते, म्हणून ती थोडीशी काळजी घ्यायची की ती गोल असली पाहिजे. मग आपण आता हा गोल व्यवस्थित त्याच्या कडेवरून कापून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, मी हा वर्तुळात करत आहे, पण तुम्हाला मी अजून एकदा चौकोनी कागद घेऊन सुद्धा आपल्याला नक्षीकाम कसं करता येईल अतिशय सोप्या पद्धतीने हेही पाहणार आहोत. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत नक्कीच करत आहात. बघा, हा मी गोल घेतला. ठीक आहे. आता हा गोल घेतल्यानंतर थोडस लक्ष द्या. जर तुम्ही काम करत असाल तर थोडा वेळ लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला मग पुढच्या कृती सोप्या जातील. तर बाईंनी बघा याला दुमडून घेतलं. हा अर्धा गोल झाला. पुन्हा त्याला मध्यबिंदूतून, म्हणजे आपला केंद्रबिंदू असतो, हा केंद्रबिंदू असतो ना, त्या केंद्रबिंदूतून पुन्हा दुमडला. बघा, तुमच्या लक्षात येईल की ह्या वर्तुळाचे आपण 4 समान भाग झाले. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर व्यवस्थित पहिलं बोट आणि अंगठा याने छान त्याला प्रेस करायचं आहे. मग पुन्हा तुम्ही हे बघा, अशी उजव्या बाजूने कागद घेतला आणि पुन्हा केंद्रबिंदूच्या इथून अशी घडी घातली. साधारण आपण जोकरची टोपी अशा आकाराची असते, दिसते. मग पुन्हा उघडलं. आता काय करायचं आहे की हा जो आपल्याला एक मध्य रेष मिळालेली आहे तिथे पुन्हा मी एक छोटी घडी घातली. बघा, लक्षात आलं?
ही घडी ही इथे ट्रिक आहे, इथे ही महत्वाची आहे. आता मी हा कागद उलटा केला आणि ही घडी पुन्हा एक उलट्या बाजूने घालून घेतली. पुन्हा एकदा दाखवेन मी, काळजी नका करू. हे बघा, एकदा ह्या बाजूने एकदा ह्या बाजूने, म्हणजे तो कागद एकदा असा गेलेला आहे आणि एकदा मागच्या बाजूने असा गेला, एकदा उलट आणि एकदा. ठीक आहे, मग आपण हा ओपन करूया. दिसतोय तुम्हाला? व्यवस्थित त्याची जेव्हा तुम्ही त्याला दाब द्याल, प्रेशर द्याल, तेव्हा ती घडी तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे. जर कागद तुमचा थोडासा जाड असेल तर थोडासा त्रास होईल, पातळ कागद असेल तर कमी त्रास होईल. आता तुम्हाला बघा, इथे एक अशी मध्यरेष मिळालेली आहे. ही मध्यरेष फार महत्वाची आहे. मग आता आपण हे तुम्ही पाहिलं मगाशी बाईंनी काय केलं, अशी एक प्लेट ठेवली आणि आखून घेतलं. प्लेटच का ठेवली, हाताने सुद्धा आपल्याला आखता आलं असतं, परंतु याला गोलाई चांगली आहे, त्यामुळे ते नक्षीकामाचं जे शेप आहे, पॅटर्न आहे, डिझाईन आहे, तो व्यवस्थित येणार आहे. मग पुन्हा इकडे बघा, असं हे ठेवून कॉर्नर पर्यंत व्यवस्थित रेष आखायची आहे. पुन्हा बघा, इथे थोडस तुमचं निरीक्षण हवं की बाई कुठपर्यंत रेष आखत आहेत. ठीक आहे, पुन्हा बघा, आपण मागच्या बाजूला एकदा करून बघूया. एकाच बाजूला तुम्हाला करायचं आहे. आता ह्या बाजूने घ्यायचं. सममिती लक्षात ठेवायची की आपल्याला दोन्ही बाजूनी समान असलं पाहिजे. म्हणजे जर मी असं करून पाहिलं तर बघा, दोन्ही बाजूनी समान अंतरावर येतंय, ही काळजी घेणं महत्वाचं आहे. मग आता इथे वरच्या बाजूला तुम्हाला जे डिझाईन हवंय ते तुम्ही डिझाईन करू शकता. लक्षात ठेवायचं, हा भाग बंदिस्त आणि खुल्या आकृत्या पाहिल्या तुम्ही काल गणिताच्या पाठामध्ये, तर इथे हा ओपन असली पाहिजे आणि इथे बंद. पुन्हा सममिती आहे, म्हणजे ह्या अक्षाच्या बरोबर ह्या बाजूला सुद्धा तसाच शेप आला पाहिजे, तरच आपलं सममिती तयार होणार आहे. इथे पण एखादं छोटस एक गोल करून घेऊया हवं तर, अर्ध गोल आहे बघा. फक्त दोन्ही बाजूला समान गोष्टी करत राहायच्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ज्यांना आपल्याला वाटतंय की हातावर कंट्रोल नाहीये, तर आपल्याकडे जर टेन्सिल असेल तर आपण ह्या टेन्सिलने सुद्धा व्यवस्थित अशी गोलाई देऊ शकतो, किंवा मी मगाशी प्लेट वापरली तशी आपण प्लेट सुद्धा वापरू शकतो. आपल्या घरात भरपूर असं साहित्य असतं, क्रीमच्या डब्या असतात, विक्सची डबीचं झाकण असतं, बऱ्याच गोष्टी असतात, तर त्याचा आपण वापर करू शकतो की जेणेकरून गोलाई व्यवस्थित येणार आहे. तुमची ही जर गोलाई व्यवस्थित आली तर नक्षीकाम सुरेख होणार आहे, त्याच्यातलं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित होणार आहे. चला आपण कापायला घेऊया. कापायला घेताना हे थोडस तुमच्या हाताच्या जवळ येणार आहे, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. कटिंग करताना आपल्या स्वतःची काळजी आपणच घ्यायची आहे. बघा, व्यवस्थित कट करायचा आहे, कुठे कागद ओढायचा नाही. शेवटपर्यंत, म्हणजे जिथपर्यंत आपण खून केलेली आहे तिथपर्यंत असं कटिंग करायचं. बघा, दिसतंय तुम्हाला? हे आपलं कटिंग झालं. आता हे जे आपण नक्षी केलेली आहे तिथे काम, म्हणजे कट करणं हे कौशल्याचं काम आहे. तर अलगद हळूहळू बरोबर त्या भागावर कट करत जा आणि जिथून खुला भाग होता काढलेला त्या खुल्या भागापासून बंदिस्त भागापर्यंत कट करा. अशा प्रकारे हा कटिंग होईल. तसंच लगेच आपल्याला डाव्या बाजूला, एकदा उजव्या बाजूला एकदा डाव्या बाजूला. थोडस इथे कटिंग करताना तुम्हाला आव्हानात्मक वाटू शकतं, हरकत नाही, पण तुम्ही लहान मुलं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर ह्या गोष्टी नक्कीच
करू शकता. हे बघा झालेलं आहे. दोन्ही बाजूने आपण समान कापून घेतलेलं आहे. आता हे आपण आणखीन वर बघा 2 गोल केलेले आहेत ना, ते सुद्धा घेऊया कापून. ठीक आहे. पुन्हा इथे वर जे 2 गोल केलेले आहेत छोटे छोटे, फक्त आपली कात्री आणि आपलं बोट जरा व्यवस्थित बाळांनो सांभाळा. जर कागद जाड असेल तर थोडेसे तुम्हाला कटिंग करायला त्रासाचं होतं. पातळ कागद असेल तर मग जरा काळजीपूर्वक करावं लागतं. दोन्हीचे फायदे तोटे आहेत. ठीक आहे. आता माझ्याकडे हे पंच आहे, तुमच्याकडे समजा नसेल काही हरकत नाही. आपलं जे नेहमी तुम्ही फाईल करताना पंच असतं ते जर असेल तर ठीक आहे, नसेल तर मोठ्या सुईने सुद्धा तुम्ही छिद्र पाडून घेऊ शकता. तर माझ्याकडे आहे म्हणून मी वापरते आहे. इथे पण आपण एक एक्स्ट्रा हवं तर करून घेऊया. आता बघा हा कागद अलगद उघडायचा आहे, कारण काही वेळा ना उघडताना सुद्धा फाटू शकतो. बघा सुंदर असं एक डिझाईन पॅटर्न तयार झालेला आहे. ठीक आहे. तुम्हाला लक्षात येत असेल प्रत्येक पाकळी ही समान आलेली आहे. आणि मग तुम्हाला हे आणखीन व्यवस्थित दिसण्यासाठी मी काळ्या भागावर ठेवते की आणखीन तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. हे बघा हे नक्षीकाम आपलं तयार झालेलं आहे. मी मगाशी म्हटलं तसं एक तुम्हाला मी चौकोनी कागदातून करून दाखवते. हे आपण गोलामध्ये केलं होतं. आपला हा बेस होता तो वर्तुळ होता. आता आपण आपला बेस आहे तो चौकोनीच घेऊया, म्हणजे स्क्वेअर घेऊया. चारही बाजू सारख्या आहेत, याची लांबी याची रुंदी सारखी आहे. ठीक आहे. आता बघा मी याला काय करते, फोल्ड केला, उघडला. आता मी त्रिकोणात फोल्ड करते, म्हणजे हे टोक आणि ते टोक असं जुळवलं. त्रिकोणात घडी घातली, पुन्हा त्रिकोण केलेला आहे. ठीक आहे. आपल्याला ही मध्यरेष तर मिळालीच आहे, तुम्हाला दिसते स्क्रीनवर बघा. मग इथे पुन्हा एक अशी घडी घातली, पुन्हा हा कागद टर्न केला आणि अशी एक घडी घातली. आपण तुम्हाला आठवत असेल आपण ओरिगामी मासा करताना ह्या घड्या घातल्या होत्या. ठीक आहे. मग आता हा जो आपल्याला मध्यरेष मिळालेली आहे, अक्ष म्हणतो आपण त्याला, त्या अक्षाच्या भोवती येत आपल्याला पॅटर्न करायचंय, डिझाईन करायचंय. तर अगदी सोप्या पद्धतीने समजा तुम्हाला करायचंय की अजून सवय नाहीये, अजून म्हणजे सराव करायला आपल्याला आवश्यक आहे असं जर वाटत असेल तर आपण आणखीन सोप्या पद्धतीने कसं करू शकतो पाहूया. व्यवस्थित ही घडी घातली आणि हे जे टोक एक्स्ट्रा आलेलं आहे ना ते आपण कट करून घेऊया. हे बघा हे जे एक्स्ट्रा टोक होतं तेवढंच मी कट केलंय. हा आता इथे आपल्याला पाकळीसारखा आकार द्यायचा. ठीक आहे. मग ज्यांना हातावर कंट्रोल आहे त्यांनी असा आकार काढून घ्यायचा, पण तर मला कधी कधी नाही जमत पाकळी असे व्यवस्थित पाकळी काढायला. मग मी काय करेन की माझ्याकडे एखादी जी काही गोलाकार वस्तू असते, ह्या गोलाकार वस्तूने बघा बरं मी असा पाकळीचा आकार ह्याच्या म्हणजे पेन्सिलची मदत घेणार आहे. मग
हे टेन्सिल काही असू शकतं, एखादं बाटलीचं झाकण सुद्धा असू शकतं. हे बघा, ठीक आहे. आणि आता फार आपण काही केलेलं नाही, नुसतं पाकळीचाच आकार दिलेला आहे. आता इथे आपण कापून घेऊ. आणि याला अलगद उघडूया. बघा, एक सुंदर फुलाचा आकार त्याला आलेला आहे. मग आपण याच्यापेक्षा छोटे कागद केले, वेगळा रंग घेतला आणि सेम पद्धतीनेच केल्यानंतर एकावर एक ठेवून सुद्धा हा एक छान फूल तयार होणार आहे. मग याच्यावर आपण एक मणी चिटकवून घेतला असा मध्ये, आणि साईडला छोटे छोटे मणी मोती लावले तरी सुंदर होणार आहे. ठीक आहे, आपण करून पाहूया. चला, काही मुलांना अडचण असू शकते, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते आहे. आपण गोलातलं करूया. बघा, पुन्हा बाईंनी एक कागद घेतला. आता मी हवं तर रंग थोडासा बदलते बाळांनो, चेंज करते. थोडासा डार्क कलर घेते. पुन्हा एक प्लेट घेतली. ठीक आहे, आपण जरा कागद, प्लेट मोठी आणि कागद छोटा असं झालंय ना, तर आपल्याला कागद मोठा आणि प्लेट थोडी लहान पाहिजे. गोल आखून घेतला, कापला. चला, आता तुम्ही निरीक्षण व्यवस्थित केलेलंच असणार आहे. बाईंसोबत करायला घ्या. इथे तुम्हाला स्वतःच्या कल्पनाशक्तीला, नाविन्याला खूप वाव आहे, की तुम्हाला हवे तसे पॅटर्न, हवे तसे डिझाईन तुम्ही ट्रायल अँड एरर बेसवर करू शकता. ही हरकत नाही, चुकू शकतो सुरुवातीला, वेगळाच काहीतरी आकार येऊ शकतो, काही हरकत नाही. परंतु वेगवेगळे प्रकार जर तुम्ही वर्तमानपत्रावर करत राहिलात तर तुमचा स्वतःचा एक पॅटर्न लक्षात येईल, की अशा पद्धतीने मी करू शकतो. बघा, मी अर्धगोल केला, पुन्हा अर्धगोल केला. आपण पाव म्हणतो ना याला, तुम्ही हे पाहिलेलं आहे गणितामध्ये. ठीक आहे, पुन्हा या केंद्रबिंदूतून मी याला असं दुमडून घेतलं. एकदा ह्या बाजूला, म्हणजे तुमच्या डाव्या कागदाच्या डाव्या बाजूला, इथे दाब व्यवस्थित द्यायचा. कागद बघा टर्न केला मी, आणि मग आता ती राहिलेली बाजू आहे ती त्याच्यावर अशी ओव्हरलॅप केली. ठीक आहे, आता उघडलं. एक व्यवस्थित मध्यरेष मिळालेली आहे. जर तुमच्या लक्षात आलं की नाही मध्यरेष मला व्यवस्थित मिळाली, माझा कागद थोडासा जाड होता, मग अशा वेळेला काय करायचं? काही नाही, पट्टी घ्यायची, सरळ पेन्सिल घ्यायची आणि इथे अशी तुम्ही स्वतः मध्यबिंदूतून अशी एक रेष करून घ्यायची. ठीक आहे, मग आता ह्या अक्षाच्या बाजूने आपल्याला काही डिझाईन करायचंय, पॅटर्न करायचंय. तर मी म्हटलं तसं मघाशी एखादा पुन्हा असा गोल घ्या. आता हा तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. कमी घेतला, जास्त घेतला, हे तुमच्या याच्यावर आहे. आपण थोडासा जास्त घेऊया, बघूया आणखीन वेगळा प्रकार तयार होईल. ठीक आहे, आता हा भाग जो आहे खालचा, हा तर आपण कापून टाकणार आहोत, पण इथे आपल्याला आता डिझाईन करायचं आहे. तर तुम्ही सोपं, तुम्हाला जे वाटतंय तसं, कारण आपल्याला कापता पण आलं पाहिजे, ते जास्त महत्वाचं आहे, आणि दोन्ही बाजूनी समान असलं पाहिजे. तर मग त्यासाठी एक काम करू शकता, असं मध्ये दुमडलं, फक्त जरा ते जाड होणार आहे, बघूया बरं करू ना. बघा, मी मग
दोन्ही बाजूला दोनदा कापत बसण्यापेक्षा एकदाच कापते आहे. मग ते कात्रीला धार पण व्यवस्थित पाहिजे आणि आपल्या हातात थोडी ताकद पण जास्त पाहिजे. मग बघा इथे मी आता काढून घेतलं. ठीक आहे, आणखीन एक तिसरा पण मी छेद देऊन बघते कसं होतंय. जो आपण छेद दिलेला आहे ना ते काढून घ्यायचा. तो जर राहिला तर मग वेगळंच डिझाईन तयार. ठीक आहे, आता आपण हा अलगद उघडूया. बघा एक सुंदर अजून डिझाईन पॅटर्न तयार झालेला आहे. त्याच्या खाली मी थोडासा वेगळा कॉन्ट्रास्ट रंग ठेवते की त्याला थोडासा उठाव येईल. इथपर्यंत तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. तर आता आपल्याकडे हे नक्षीकाम बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. आता आपण त्याच्या वॉल हँगिंग कडे जाऊया. तर वॉल हँगिंग साठी तुम्हाला पुन्हा खाली बेस पाहिजे ना, मग त्यासाठी आपल्याला कडक पुठ्ठा हवाय. तर समजा हे बघा, ठीक आहे, हा आपण समजा हा बेस घेतला. या बेसला आपण थोडासा एक आकार देऊन कापून घेऊया. नॉर्मल तुम्ही जो केकला वगैरे आपल्या घरी केक येतो तेव्हा पुठ्ठे येतात, ते जर आपण सांभाळून जपून ठेवले तर तुम्हाला तेही वापरता येतील. किंवा घरी सीडी असेल तर सीडीचाही वापर करता येईल. आपण बघूया, यालाच कापते मी. तुम्हाला जो हवा तो आकार तुम्ही हार्ट शेप करू शकता, गोल, त्रिकोण, चौकोन. वॉल हँगिंग साठी तुम्हाला बेस कसा हवाय ते तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे, हा मी असा घेतला. आता याच्यावर आपण जो डिझाईन केली होती ती आपण अशी चिटकवून घेऊया. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे पेस्ट. आणि मग तुम्हाला मी जसं मगाशी डेमो व्हिडिओ दाखवलं तर आपण एक दुसऱ्या रंगाचा कागद घेऊया आणि बांगडी घेतलीये मी. ही बांगडी याच्यावर ठेवूया. बांगडीच घ्यायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही वाटी, पेला, जे तुमच्याकडे साहित्य आहे ते घेऊ शकता. कटिंग करून घेऊया. कटिंग केल्यानंतर याचा पुन्हा मी अर्धा भाग घेतला, तो कापला. ठीक आहे, यातला एक भाग मी वापरणार आहे. काय केलं बघा, अंगठ्याने असं त्याला टर्न केलं आणि पुन्हा अंगठा असं इन्सर्ट करून त्याला चण्याच्या पोळीसारखं बनवलं. म्हणजे आपण जो कोनिकल शेप म्हणतो तो कोनिकल शेप इथे आलेला आहे. आता आपण हे चिटकवून घेऊया. ठीक आहे, आणि मग याच्यामध्ये आपल्याला मणी मोती आपल्याला हवे की जेणेकरून हे बघा. तर मुलांनो, आपण ते हे चिटकवून घेताना थोडीशीच पेस्ट वापरायची आहे, जास्तीची पण पेस्ट वापरायची नाही. थोडीशीच पेस्ट आपल्याला आवश्यक आहे. थोडी ही माझी पेस्ट सुकलेली दिसते.
हे बघा, आपण इथे पेस्ट चिटकवून घेतो आहोत. ठीक आहे. मग आपल्याला हे मणी ओवून घ्यायचे. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे सुई दोरा. ठीक आहे. तोपर्यंत आपण काही मुलांना अडचणी आहेत का बघूया. मुलांना करताय ना तुम्ही? तर आपण हे बघा, हे शंकू सारखं जे तयार केलं, हे सुई दोऱ्याने असं ओवून घेतलं. हे ओवून घेताना आपल्याकडे जे उपलब्ध मणी मोती आहे, ज्या रंगाचे आहेत त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. आता इथे मी एक पांढरा मोती, एक सोनेरी मोती असं कॉम्बिनेशन करते आहे. हे बघा, तुम्हाला जसं आवडेल किंवा जशी तुमच्याकडे आता उपलब्धता आहे त्या प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता. इथे पण आपण जेव्हा सुई वापरतो आहोत तर थोडस काळजी घ्यायची. स्वतःच्या बोटाला किंवा इकडे तिकडे चेहऱ्याच्या भागाला लागणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा, असं हे तयार केलेलं आहे. आता आपण ते तिथे चिटकवून घेऊया. यासाठी तुम्ही दोन गोष्टी करू शकता. एक तर तुम्ही सेलो टेपने चिटकवून घेऊ शकता, किंवा मी मगाशीच सांगितलं की आपण एखादा कागद घेऊन सुद्धा चिटकवून घेऊ शकतो. कसं ते पाहूया. हे व्यवस्थित आपण ठेवलं. ठीक आहे. आता हा आपल्याला जो आपलं नक्षीकाम होतं ते आपण चिकटवून घेऊया. त्यासाठी तुम्हाला पेस्ट लागणार आहे. आता पेस्ट आपल्या नक्षीच्या मागच्या बाजूला आपण चिटकवून पेस्ट लावून घेतोय. आता हे आपण चिटकवलं. ठीक आहे. मग अशी आपण एक, तुम्ही पाहिलं की बाईंनी एक फूल सुद्धा तयार केलं होतं. हे फूल सुद्धा आपण इथे घेऊया. आपण बनवलंय ना, तर चिटकवून घेऊया. पण अशाच पद्धतीने केलं पाहिजे असं काही जरुरी नाही. तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीने सुद्धा याच्यात व्हेरिएशन, चेंजेस आणू शकता. ठीक आहे. थोडस आणखीन आपण पेस्ट लावूया. ही ओली आहे तर सुकायला थोडासा वेळ लागणार. आणि मग एक इथे एक मोती मी चिटकवून घेते. या मोतीला पण पेस्ट लावली आणि त्याला थोडं सुकू दे. हा, आता आपल्याला हे जे लोंबणार आपण तयार केलं होतं, हे शंकू सारखं आणि मोती, हे आपल्याला मागच्या बाजूने चिटकवून घ्यायचे. तर त्यासाठी मी म्हटलं तसं सेलो टेपने सोपं जातं पटकन चिटकवायला. पण समजा आपल्याकडे नाही आहे सेलो टेप, मग काय करायचं. तर जो आपल्याकडे एक्स्ट्रा मगाचा रंग कागद राहिला होता त्यातला आयताकृती आपण कापून घेणार आहोत, असा एक छोटासा तुकडा. त्याला बऱ्यापैकी पेस्ट लावून घ्या जास्तीची, कारण त्याला थोडस वजन येणार आहे ना, म्हणून थोडीशी जास्तीची पेस्ट लावायची. आणि मग या मागच्या बाजूला हे थोडं सुकतंय, पण तुम्हाला लक्षात यावं म्हणून रिस्क मी घेते.
हे मागच्या बाजूला आपण असं चिटकवणार आहोत आणि सेलो टेप असेल तर तुम्ही इथे सेलो टेप लावणार आहोत. दॅट्स इट. इतकं सोपं आहे. मग तुम्ही ह्या ज्या खालच्या झिरमळ्या आहेत त्या तुम्ही 1 लावा, 2 लावा, 3 लावा, 4 लावा. हे तुमचं अजून व्हेरिएशन, तुमची कल्पनाशक्ती आहे. ठीक आहे. मग हे असं आपलं वॉल हँगिंग तयार झालेलं आहे. हे आता आपण बेसाचा आयताकृती घेतला. आपण हे बघा दुसरा प्रकार बघूया. तर हा गोलात केलेला आहे. ठीक आहे. मग आपल्याकडे काय जे एक्स्ट्रा मणी मोती असतील ते तुम्ही इथे सुद्धा अजून व्यवस्थित लावून घेऊ शकता. जसे तुमच्याकडे आता आपल्याकडे वेळेचा अभाव आहे म्हणून आपण आता इथे लावून घेत नाही आहोत. तर इथे आपण आणखीन व्हेरिएशन्स आणू शकतो. किंवा ह्या पंच मशीन मध्ये इथे आतमध्ये बघा पिवळ्या रंगाचे आता एक्स्ट्रा कागद तयार झाले होते. हे सुद्धा आपण इथे चिटकवून घेऊ शकतो. त्याचा एक वेगळा पॅटर्न तयार होईल. मी तुम्हाला एक कल्पना येण्यासाठी दाखवते. असे छोटे छोटे गोल इथे बघा. आता मी ते ठिपके ठेवते आणि ते लहान लहान गोल आपले वायाच जाणार आहेत ना. हे असे आपण इथे लावून घेऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला फुरसतीने करणं थोडस आवश्यक आहे. हे बघा. यात पण तुम्ही बरंच कॉम्बिनेशन करू शकता. बरंच तुम्ही चेंजेस करू शकता. थोडे थोडे स्कोल द्या. म्हणजे हे आपले जे एक्स्ट्रा वाया जाणार होतं ते सुद्धा आपण इथे वापरात आणलेलं आहे. थोडा आपण कॉन्ट्रास्ट रंग घेतला की ते दिसायला पण जरा बरं दिसतं. बघा एक वेगळा आणखीन छान पॅटर्न इथे एक तयार झाला. ओके नाही. तर अशा प्रकारे सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून घेऊ शकतो. मग मगाशी आपला हा जो हे केला होता आयताकृती, हे आपण आपल्या भिंतीवर, आपल्या डेस्कवर किंवा आपल्या वर्गामध्ये सुद्धा आपण सजावट म्हणून वापरू शकतो. किंवा भेट कार्ड तयार करतो तेव्हाही वापरू शकतो. तर बघूया बरं आता माझ्या विद्यार्थी मित्रांनी काय काय केलेलं आहे, कसं केलंय बघूया. अंकिता, बोल अंकिता. बोल अंकिता. बघितलं स्पॉटलाइट डन. छान बाळा, छान बाळा. घाई करू नको. घाई करू नको. स्क्रीन स्थिर ठेव. व्हेरी गुड. व्हेरी तीन गुड. तयार केले. खूप तयार छान, केले. खूप छान. खूप छान. अनुष्का, अनुष्का, हो टीचर. ना बोल ना. मी हे फुलं बनवते. दाखव. सुंदर, एकदम परफेक्ट जमलंय. व्हेरी गुड. तसं बेस वर ठेव ना, म्हणजे अजून नीट दिसेल. म्हणजे खाली ना काळा कागद किंवा असं काहीतरी बेस घे. बेस पांढरा कागद पण चालेल.
ठेवते जमिनीवर आणखी छान दिसेल ते, स्पष्ट दिसेल. तुझा माईक चालू कर बाळ. नाही असं नाही, मी काय म्हणते बेसवर ठेव, म्हणजे खाली एखादी वही, पुठ्ठा, प्लेन कागद असेल, साडी असेल. पण खूप सुंदर केलंय आणि परफेक्ट परफेक्ट म्हणजे फिनिशिंग बाईंपेक्षा पण सुंदर आहे तुझं. व्हेरी गुड. जमतंय का? हरकत नाही. बघ बरं खाली एखाद्या याच्या तू काहीतरी घेतलं असेल ना पाठ, हा त्याच्यावर ठेव ना. ओके, तयारी कर. आम्ही तोपर्यंत जर आपण दुसऱ्या मुलांकडे जाऊन येऊया. जाई नलावरे. बाई माझ्याकडे ना साहित्य नव्हतं म्हणून मी वरचं केलंय फक्त. काय घेतलंस बाळ? माझ्याकडे ना साहित्य नव्हतं म्हणून मी वरचं केलंय. कशाचं केलंय नाही समजलं, दाखव ना काय केलंयस ते. येस टीचर. हे वाला केलंय. बर बर, हरकत नाही. आपण दुसऱ्या मुलांकडे अजून बघूया काय केलंय. संहिता. येस मॅडम, माझे नाव सुनीता नंदकांबळे. मी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव थेंबीपाडा BMC स्कूल नंबर 1. मी आज वॉल हँगिंग बनवलं. अरे वा, छान छान. आणि तुझं नक्षीकाम पण छान झालंय. व्हेरी गुड, एक्सलंट एक्सलंट. संहिता खूप सुंदर आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. मजा आली करताना? आवडला? येस, व्हेरी गुड. वेदिका वाघमोडे. हॅलो टीचर. हा बोल ना. टीचर माझ्याकडे साहित्य नव्हतं म्हणून मी केलं नाही. अच्छा, तू हात वर केलेला ना म्हणून मी तुला अनम्यूट केलं. ओके, काही हरकत नाही. साई सनस. येस मॅडम. माझे नाव साई दीपक सनस. माझ्या शाळेचे नाव अभ्युदय एज्युकेशन सोसायटीची मराठी प्राथमिक शाळा. मी आज कागदाची झुंबर बनवलेला आहे. खूप छान, खूप छान, खूप सुंदर. अरे वा, हे तर तू वेगळा पॅटर्न तयार केलास. तू त्याला बेस नाही घेतलंय, पण काही हरकत नाही, खूप छान दिसतंय. तू मागच्या भिंतीला लावून दाखव. खूप छान, नवीन कल्पना मला सुद्धा मिळाली. साई. हा खूप छान, मस्त, व्हेरी गुड. थँक्यू आणि मॅडम. त्याच्यात कदाचित तुझ्याकडे मनी मोती नसतील म्हणून खाली तू झिरमिळ्या केल्यास, पण काही हरकत नाही. खूप सुंदर, खूप सुंदर. साई, थँक्यू मॅडम. समोर असतास तर तुला एक चॉकलेट दिलं असतं. खूप छान. थँक्यू. असंच वस्तू तयार करत राहा, लक्ष देऊन करत राहा. खूप तुम्ही स्वनिर्मितीचा तुम्हाला आनंद मिळणार आहे. आपण बघूया अजून कोणती ताई दादा. आरोही सोनावणे. नमस्कार, माझे नाव आरोही सिद्धार्थ सोनावणे. मी इयत्ता 3री अ मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन. मी आज एक वॉल हँगिंग बनवला आहे. अरे वा, मस्त, सुंदर. वाव,
खूप छान. 2 कलर कॉम्बिनेशन घेतलेत. व्हेरी गुड. आणि नक्षीकाम दिसतंय मला. तो ते एकमेकांवर ओव्हरलॅप झालंय, पण खूप छान. एक्सलंट, एक्सलंट. थँक्यू टीचर. देवानंद देसाई. नमस्कार, माझे नाव देवानंद अनिल देसाई. माझ्या शाळेचे नाव सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा चेंबूर. आज मी कागदाच्या नक्षीकामापासून वॉल हँगिंग बनवलं आहे. अरे वा, सुंदर. तू केलंस की आईने मदत केली? मीच केलं. अरे वा, खूप छान. जरा भिंतीला लाव बघूया. बघा मुलांना, किती सुंदर दिसतंय. तुला आवडलं का रे देवानंद? हो. मजा आली तुला करताना? छान वाटलं? हो टीचर. खूप छान. फिनिशिंग पण खूप छान. व्हेरी गुड. थँक्यू श्रवण टीचर. यादव. श्रवण यादव. येस. नमस्कार, माझे नाव श्रावण पुरुषोत्तम यादव. मी आता तिसरी शिकतो. आज मी नक्षीकाम कागदाचे नक्षीकाम केले आहे. जरा वर धर. छान झालंय. धर वर. पडतंय. हा, आता हे पडणार का माहितीये? ते ओलं आहे ना, पेस्ट ओली आहे म्हणून. जमलंय तुला, नक्षीकाम छान जमलंय. ही पेस्ट ओली असल्यामुळे आणि मनी जरा वजन असतं, तर थोडासा वेळ लागतो. नो प्रॉब्लेम. खूप छान. व्हेरी गुड. एक्सलंट. आता आपण जाऊया अनुष्का काटके. बघूया बरं हिचं झालं का तयारी करून. अनुष्का. हो टीचर, जरा ना ते रशी लावायची बाकी. बरं ठीक आहे. तुझा हात जमलंय की. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघ, त्याला मागे बेस घेतल्याने ना त्याला उठावाला. खूप छान. परफेक्ट. 100% परफेक्ट. व्हेरी गुड. टीचर येलो वाला ते हे लावायचं. माझ्या नाव सांग. हा बा. माझ्या शाळेचं नाव आहे शिवाजी विद्यालय काजूपाडा कुर्ला. खूप छान. माझे पूर्ण नाव आहे अनुष्का अनिल कटके. हा, आपण जाऊया मिताली अर्जुनकडे. मिताली. नक्षीकाम कागद. व्हेरी गुड. मिताली बाळ. चला आपण भरभर दाखवूया, म्हणजे इतर मुलांना पण संधी मिळेल ना. मिताली. हा मिताली. बरं, आपण पुढच्या मुलाकडे जाऊ. रुची पाटील. माझे नाव रुची हनुमंत पाटील. माझ्या शाळेचे नाव सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा चेंबूर. इयत्ता तिसरी तुकडी ब. मी आज वॉल हँगिंग केले आहे. वाव, किती छान. फिनिशिंग पण खूप सुंदर. एक्सलंट. हा, 100% एकदम छान. आपण दुसऱ्या अजून विद्यार्थ्यांकडे जाऊया. चैतन्य मयेकर. माझे नाव चैतन्य गोपाळ मयेकर. मी इयत्ता तिसरी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव पुष्पा पार्क मराठी मुंबई पब्लिक स्कूल. मी वॉल हँगिंग तयार केले आहे. वा, छान छान. याने बघा, केकचं घेतलंस ना तू? केकचा गोल घेतलास ना? हा, खूप छान. व्हेरी गुड. आपण अजून बघूया कोणी कोणी बरं हात वर केलेत. हर्ष कवनकर. एक सेकंद ना बाळ. हा, बोल. माझे नाव हर्ष सुनील कानकर. माझ्या शाळेचे नाव डॉक्टर ND पाटील विद्यालय. मी आज वॉल हँगिंग बनवले आहे.
वा, खूप छान, मस्त कॉम्बिनेशन. व्हेरी गुड. थँक्यू. आपण जाऊया आता रितिकाकडे. रितिका टेलर. नमस्कार, माझे नाव ऋतिका जनक टेलर आहे. मी 3री ड वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव बालमोहन विद्या मंदिर आहे. आज मी वॉल हँगिंग बनवला आहे. खूप छान, सुंदर सुंदर, एक्सलंट. आपण अजून बघूया, किती छान तुम्ही बनवता रे इतक्या कमी वेळामध्ये. भावेश देऊलकर. माझे नाव भावेश संतोष देऊळकर. इयत्ता 3री. माझ्या शाळेचे नाव आनंद जोशी मार्ग स्कूल नंबर 1. मी आज वॉल हँगिंग बनवला आहे. छान आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे पण छान आहे. व्हेरी गुड भावेश, खूप छान. थँक्यू. अजून कोण आहे? रागिनी. येस बाळ. माझे नाव रागिनी गणेश दुलकरे. माझ्या शाळेचे नाव ज्ञानसागर विद्यालय. मी इयत्ता 3री ब मध्ये शिकते. मी आज कागदाचे ऑल हँगिंग बनवले आहे. खूप छान. मागचं डिझाईन दाखव, खूप सुंदर केलेस तू. पिवळ्या रंगातलं डिझाईन दाखव. खाली ठेव बाकीचं. हा, खूप सुंदर झालंय, खूप सुंदर, खूप छान बाळ. व्हेरी गुड. नक्षीकाम परफेक्ट परफेक्ट आहे. थँक्यू टीचर. आयुष शिंदे. अरे वा, ते उचलून दाखव नक्षी. हा, खूप छान झालंय, खूप सुंदर, परफेक्ट, खूप छान झालंय. ते बघ, मागे भिंत आहे प्लेन, त्याच्यावर ठेवून दाखव म्हणजे इतर मुलांना दिसेल. येस, व्हेरी गुड, खूप छान. मुलांनो, हे सगळे तुम्ही फोटो काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा, जेणेकरून आपल्याकडे हा एक संग्रह राहणार आहे. हा कविता मुलांनो, आजचा तुमचा हा स्वाध्याय आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमच्या कल्पनेने नाविन्यपूर्ण 3 कागदावर नक्षीकाम करा. म्हणजे तुम्हाला 3 वेगवेगळ्या रंगाचे कागद घ्यायचे, जसं तुम्ही मगाशी केलंय, आणि नक्षीकाम तुम्हाला तुमच्या कल्पनेने त्याच्यात नाविन्यता आणून करायचं आहे. आणि मग त्याच तुम्हाला वॉल हँगिंग तयार करून घराची सजावट करायची आहे. घरात आपल्याकडे वेगवेगळे सण असतात, वाढदिवस असतात, त्या निमित्ताने तुम्ही सजावट करायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, रोजचे आपले जे महानगरपालिकेचे आपले पाठ आहेत, हे पाठ इथे प्रसारित होत असतात BMC EDU मराठी 3री या चॅनलवर. ज्या मुलांनी अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आणि शेअर सुद्धा करायचं आहे. पण तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही शेअर करायचं आहे. तर सर्वांचं खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद. पालकांचंही खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना साहित्य आणून देत असता. त्यामुळेच आपण ऑनलाईन एज्युकेशन मध्ये अशा प्रकारे, जरी आपल्याकडे फार अंतर असलं तरी सुद्धा आपण ऑनलाईन शिक्षण का असेना, पण आपण शिकत आहोत, शिक्षण घेत आहोत. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं, माझ्या सहकारी शिक्षकांचं आणि आमच्या CNO मॅडम, आमच्या मुख्याध्यापिका सर्वांचं मनापासून आभार मानते.